नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती सरकारचा शपथविधी 25 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियम किंवा राजभवनात शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे, तर भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकल्या असून शिंदेच्या शिवसेनेनं 57 जागांवर बाजी मारली आहे. महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. सध्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच आता अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांनी एक मोठे विधान केले आहे. दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं अशी माझी इच्छा आहे, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत असताना नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्रीपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा किंवा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जनतेची इच्छा आहे. परंतु शेवटी हे महायुतीचे नेते आहेत. त्यात मग पंतप्रधान मोदी, अमित शहा हे बसून जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल. पण माझी विनंती आहे की दादांना एकदा मुख्यमंत्रीपद द्यावं अशी माझी इच्छा आहे, असेही नरहरी झिरवळ यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान मी दररोज मंत्रालयात जात असतो, त्यामुळे आता मला कोणतेही एखादं मंत्रिपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार, अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू, मित्र या गोष्टी सुरूच असतात, असे नरहरी झिरवळ यांनी यावेळी म्हटलं आहे.